नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सागर पाटील, ओक्कल सीडचा प्रतिनिधी। आज आपण वर्धा जिल्ह्यामध्ये कारंजा गाडगे तालुक्यामध्ये चंदेवाने म्हणून या गावामध्ये आपण ओक्कल सीडचा झेंडू अंबर या प्लॉटची पाहणी करण्याकरता आलेलो आहे। तर आपल्यासोबत चंदेवाने येथील प्रगतशील शेतकरी माननीय प्रफुल्ल भाऊ मानकर यांच्या शेतावर आपण ओक्कल सीडचा झेंडू अंबर या प्लॉट पाहण्यासाठी आलेलो आहे। तर आपण या वनाबद्दल व त्यांच्याकडनं ते जाणून घेऊया। नमस्कार प्रफुल्ल। नमस्कार। तुमचं नाव? प्रफुल्ल मुकिंदराव मानकर। अच्छा, गाव? चंदेवानी। अच्छा, तुम्ही त्या क्षेत्रावर कुठल्या कंपनीचा झेंडू लावलेला आहे? ओक्कलचा अंबर। ओक्कल सीडचा अंबर। बरं, त्या पूर्ण क्षेत्रामध्ये तुम्ही किती हजार प्लांटेशन लावलेले आहे? 8000 झाड लावलेले आहे। 8000 झाडं लावलेले आहे। तर आतापर्यंत झेंडूचे तोडे किती झाले? याचे तोडे झाले असेल 15 तोडे झाले। बघू शकता तुम्ही शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत झेंडूचे 15 तोडे झालेले आहे। तरी पण प्लॉटची कंडिशन एकदम एक्सलंट आहे। तर तुम्हाला जेव्हा तुम्ही मार्केटला घेऊन जाता तुम्हाला काय भाव मिळतो? भाव बाकीच्या झेंडूपेक्षा 10 रुपयानं महागच जातो। बाकी इतर झेंडूपेक्षा 10 रुपयानं महाग जातो। तर तुम्हाला अंबरविषयी तुमचं काय मत आहे? अंबरविषयी मालाला पण चांगला और टिकाऊ आहे। 2 दिवस 4 दिवस जरी माल आला कॅरेटमध्ये तरी पण याला काहीच नाही होत। अच्छा, 2 दिवस 4 दिवस पण आला तरी याला ते काहीच होत नाही आणि तुम्हाला रोगराई वगैरे काय नाही, व्यवस्थित आहे। बाकीच्या झेंडूपेक्षा व्यवस्थित आणि आहे। या झाडाची उंची वगैरे ते सफिशियंट आहे का? सफिशियंट आहे। बघू शकता तुम्ही शेतकरी बांधवांनो, फुलाची क्वालिटी बघा। ओक्कल सीडचा झेंडू अंबर आणि हे स्वतः नर्सरी धारक पण आहे आणि व्यापारी पण आहे। त्यांनी पूर्ण या क्षेत्रावर 8000 प्लांटेशन लावलेले आहे। तुम्ही बघू शकता किती बाय किती वर लावलेला आहे प्रफुल्ल भाऊ? 4 बाय 2.5 वर। 4 बाय 2.5 वर त्यांनी लागवड केलेली आहे। एक ड्रिपर सोडून आतापर्यंत समजा झेंडूचे 15 तोडे झाले। 15 तोडे। आणि तुमचा जो नवीन प्लॉट आहे तर तो किती रोपांचा आहे? तो 35000। त्यांचा नवीन प्लॉट पण अंबरचा 35000चा आहे। 35000 प्लांटेशन आहे। तिसरा पण 35000। तो तिसरा पण 35000चा आहे। म्हणजे तुम्ही बघू शकता शेतकरी बांधवांनो, ओक्कल सीडचा झेंडू अंबर यांनी त्यांनी 8000 लावलेला आहे। तर परत त्यांची समजा ते सेकंड प्लांटेशन पण त्यांचं ते 35000 आहे। म्हणजे यांना तर खूप आवडला आणि बाकी तो शेतकऱ्यांना पण खूप आवडलेला आहे। कारण या झेंडूचं ते वैशिष्ट्य असं आहे की कॉम्पॅक्ट फूल आहे। किती बी पाऊस आला तरी हा पाणी धरून ठेवत नाही आणि याचा लेमन कलर असल्यामुळे कुठं पण चालतो। मार्केटमध्ये याचा उठाव आहे आणि याला व्हायरस वगैरे कुठल्याही प्रकारचा नाही आहे। त्याला फुटवे वगैरे चांगले तुम्ही बघू शकता। आपला मार्केटमधूनच इलाहाबादला जातो। अच्छा, बघा, डायरेक्ट भराई झेंडू अंबर मार्केटमधून डायरेक्ट इलाहाबादला जातो। बघा तुम्ही ओक्कल सीडचा झेंडू अंबर बघा, तोडणी पण चालू आहे। फुलाची क्वालिटी बघा। तर तुम्ही या शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिताल? माझं एकच म्हणणं आहे का अंबर हा मी 3 वर्षापासून लावत आहे। तर पहिल्या वर्षी मी 8000 लावलेला आहे, दुसऱ्या वर्षी 35000 लावलेला आहे आणि ह्या वर्षी आपले 100 पॅकेट लावलेले आहे। तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता की बा तुम्ही आगामी येणाऱ्या काळामध्ये आहे और चांगला आहे बाकीच्या व्हेरायटीपेक्षा? कारण की पाणी जर चालू असेल तरी तोडला तरी कॅरेटमध्ये भरून ठेवला तरी याला काहीच नाही होत नाही। अच्छा, कॅरेटमध्ये जरी भरून ठेवला तरी त्याला काहीच होत नाही? काही होत। आणि कलरच्या बाबतीमध्ये कसं आहे? बेस्ट आहे, खपाला 1 नंबर आहे। अच्छा, माझा इलाहाबादलाच जातो, इथून दलाल मार्फत मी जास्तीत जास्त इलाहाबादलाच जातो। हे बघा शेतकरी बांधवांनो, त्यांचा झेंडू अंबर इलाहाबादपर्यंत
आपण गेलेलो आहे. यांनी याची पूर्ण मागणीच आहे. याची या झेंडूला पण समजा डिमांड आहे. तुम्ही मार्केटमध्ये जर 60 रुपये असेल तर आपला 70 रुपये 75 रुपये खपतो. अच्छा, तुम्ही खुश आहे ना? बिलकुल. ओके, बघू शकता. धन्यवाद.